मीराताई करलेले नमस्कार. एक दृष्टांत सांगणार आहे. एका बाईनं मांजरीऐवजी बोक्क पाळलं. ते बोक्याला खूप जीव लावायची ती. तिनं दही टाकलं, ते गाडीवर टाकलं, छोटंसं गाडगं होतं, तिनं आपलं टाकलं दही टाकल्यानंतर ती गेली बाहेर कशाला तरी. ते बोक्क आलं घातलं त्या गाडग्यात तोंड गाडग्यात गुतलं त्याचं. त्याला काहीच मार्ग दिसाना, कुणीकडे पळावं कुणीकडे नाही, काहीच कळालं त्याला. म्हणजे कारण ते डोळे झाकले ना त्या गाडग्यात, सारं तोंड भरलं त्या गाडग्यात त्याचं दह्याने. आणि मग ते आपलं घाबरलं बोक्क, खूप पळू लागलं इकडं तिकडं असं करता करता ती बाई आली, थिरथिर केलं त्याला बोक्याला, आणि ते भीतीला जाऊन धडकल्यानंतर त्याचं ते गाडग्याचा बुट गेलं फुटून, आणि ते गाडग्याचा काठ त्याच्या गळ्यात गुतला. त्याला इतकं समाधान वाटलं ना, आपण महाराज झालो म्हणे, आता आपण माळकरी झालो म्हणे. ते बोक्क मनातले मनात म्हणतं आता काय आपल्याला जबाबदारी काय आहे, आपण शाकाहारी झालो, आता मांसाहारी राहिलो नाही म्हणे आता. मग चाललाय मस्त आयटीत असं डुलत चाललाय. पाहता का मग वाटाने उंदरं भेटले. पळू नका म्हणे, घाबरू नका, मी काय आता मांसाहारी नाही शाकाहारी झालो म्हणे, मी महाराज झालो म्हणे. पाहता का असं फुगीरवाणी चालला ते बोक्क. म्हणतं पहा आता मी माळकरी झालो, केवढी माळ आहे माझ्या गळ्यात. त्याला जड लागत असेल ते गाडग्याचं काठ, केवढी माळ घातली म्हणे. पहा म्हणे, ऑटोमॅटिक देवानी घातली म्हणे मला माळ. ते कुठं सांगतो मी असं केलं होतं, गाडग्यात तोंड घातलं म्हणे. बिन विसायची जात असते बक्केची. आणि मग साऱ्यांना विश्वासात घेतलं त्याने. ते उंदरं चिटकुले मामा मावशी सारे गोळा केले. त्यांची मिटिंग भरली त्यांची. सारे उंदरच, छोटे मोठे सारे, त्यांचं गणगोत सारं गोळा केलं. हे बोक्के महाराज बसले मध्ये चौकून, उंदराचे चिटकुले. बोक्क महाराज असा आनंद झाला, मी आता महाराज झालो, मी लई मोठा महाराज झालो आता. आणि मग सारे उंदरं बी असे नाचायचे, इकडून आनंद लुटायचे. मग बोक्के महाराजांनी काय ठरवलं म्हणे, उंदरा हो पिटकेले हो, आपली आता दिंडी काढायची म्हणे. चालेल तुम्ही जिकडं म्हणता तिकडं आम्ही येऊ म्हणे. आता विश्वास बसला होता ना, आपले महाराज आपल्याला खात नाही काय नाही करीत. ते अंगावर लोळायचे, इकडं तिकडं पळायचे, व्हायचे, खेळायचे. विश्वास बसला होता ना. मग निघाली दिंडी. बोक्के महाराज पुढं, दिंडी मागं चालली. बोक्के महाराज पुढं असं करता करता बरेच लांब गेले. आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते. मग थोडी रिमझिम आली तर दिंडीवरच खूप तारामळ झाली. बोक्के महाराज आता उंदरं चिटकुले म्हणजे आपण जाऊ बिळाने इकडं तिकडं पांगू म्हणे. पण हे महाराजाचं काय, आता महाराज पुढं थांबते. महाराज आता मोठे महाराज आहे म्हणे, त्यांची माळ केवढी आहे, त्यांना खूप नवल वाटत साऱ्यांना उंदरांना. मग बोक्के महाराज चढ एका लिंब झाडं, ह्या फांदीवर त्या फांदीवर ह्या फांदीवर असं करता करता बोक्के महाराजाची माळ फुटली, म्हणजे तुटली थोडक्यात. बोक्के महाराज म्हणतो आत्ता काय मी महाराज नाही बाबा, आता काय मी शाकाहारी राहिलो नाही. कारण महाराज मी तरी काय करू, ऑटोमॅटिक माळ देवाने टाकली गळ्यात आणि ऑटोमॅटिक ती काढली. आता काय मी महाराज नाही. बोक्के महाराज मारली उडी बोक्के महाराजांनी खाली. आता हे चिटकुले ते म्हणले आता महाराजाचं कसं होईल. आपले महाराज म्हणे आता कुठं असतील, महाराज आपले भिजले असते ना, आपण नाही भिजलो, आपण सुरक्षित बेळामध्ये गेलो, पण महाराज आता भिजले असते, आपण महाराजाची सेवा करू म्हणे. बोक्के महाराज बसले ते बेळाला राखण. दिंडी बाहेर आली का मारलीच पांजीने का लगेच थप्पी. बोक्के महाराज मग वाटच पाहून आता आलं उंदीर का लगेच मारला का लगेच थप्पी. आखी दिंडीची थप्पी लावली त्या बोक्केनी. काय पाहता तुम्ही, काय खाता पहा. मग आता असं ते बोक्क कधी पळू नका, लक्षात असून द्या.